क्रिएटिन सप्लिमेंटेशन घेतल्याने केस गळतात, हा एक कॉमन क्वेश्चन येतो. बरं मित्रांनो, याच्यासाठी एक रिसर्च पण झालेला आहे 2009 मध्ये, पण तो रिसर्च एकदम वीक होता. म्हणजे त्याच्यातनं जे कन्क्लुजन आलं त्याच्यामध्ये सांगितलं जातं इट इज नॉट अ व्हेरी स्ट्रॉंग रिसर्च. ओके, अजून याच्यामध्ये रिसर्च झालं पाहिजे. आता त्या रिसर्च मध्ये 20 रग्बी प्लेयर्सना घेतलं गेलं आणि त्यांना क्रिएटिन दिलं गेलं 25 ग्राम, आणि असं पाहिलं गेलं की त्यांचं डीएचटी लेवल वाढला. डीएचटी हा हॉर्मोन आहे आपल्या बॉडीमध्ये. टेस्टोस्टेरॉन जर डीएचटी मध्ये जास्त कन्वर्ट होतो तर लोकांचा हेअरफॉल, बट दिस इज नॉट डायरेक्टली बीन प्रूव्हन. हे पण सांगितलं जातं की अशा लोकांमध्ये हेअरफॉल होण्याचे चान्सेस आहेत की ज्यांना ऑलरेडी जेनेटिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये हेअरफॉल होतोय किंवा ते ऑलरेडी अशा प्रोसेसमध्ये गेलेत की जिथे त्यांची केसांची डेन्सिटी कमी झालेली आहे आणि तिकडे त्यांनी क्रिएटिन घेतलं, किंवा असे लोक की हु आर व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह टू डीएचटी, तर अशामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे इट इज नॉट कन्फर्म. बरं, अजून एक गोष्ट, क्रिएटिन इज अ एनर्जी, इट सप्लाइज एटीपी. क्रिएटिन हा काय हॉर्मोन नाहीये, म्हणून तो डायरेक्टली तुमच्या हॉर्मोनल लेवल्सला काय वाढवू शकत नाही. हा एक होऊ शकतं की काही लोकांमध्ये जो एक एन्झाईम असतो 5-वे रिडक्टेज एन्झाईम, जो टेस्टोस्टेरॉनला डीएचटी मध्ये कन्वर्ट करू शकतो, ते वाढण्याची शक्यता आहे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? असं लिहिलं जातं की त्या रिसर्च मध्ये त्या लोकांना 25 ग्राम क्रिएटिन दिलं गेलं. तर मग जर तुम्ही सेन्सिटिव्ह आहात किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये असे प्रॉब्लेम आहेत केस गळण्याचे, तर तुम्ही लोडिंग करू नका, तुम्ही मेंटेनन्स करून बघा. म्हणजे दिवसाला 3 ते 5 ग्राम जर तुम्ही क्रिएटिन घेतलं आणि ते 2 ते 3 महिने तुम्ही घेऊन बघितलं, तर तुम्हाला अशा पद्धतीने जरा चेक करायला लागेल. ओके, म्हणजे कन्क्लुजन हा की तुम्ही डायरेक्टली बोलू शकत नाही की क्रिएटिन घेतल्याने केस गळतात. काही लोकांमध्ये होऊ शकतं, काही लोकांमध्ये नाही होणार, ते आपण त्याला सांगू शकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि याला शेअर करा. थँक्यू सो मच.